आज का स्टार युवराज डोंगरे। अशोक खरातचं आणि रुपाली चाकणकरचं नातं काय? गुपितलं नातं काय? अंधारातलं नातं काय? काय नातं आहे? तर ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण बघा. त्यांचं गुरु शिष्याचं नातं नाही, दुसरंच नातं आहे. हा, अशोक खरातनी सांगितलं की माझं चाकणकर संग नातं काय? काय संबंध आहे? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा समजेल तुम्हाला अशोक खरातचं नातं आणि चाकणकरचं नातं काय आहे. दिसते तशी बाई नाही, रंगीली आहे, लक्षात ठेवा. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कळेल तुम्हाला. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात काय आहे? अगोदर अशोक खरात हा व्यक्ती नामवंत एक ढोंगी बाबा आहे. महाराष्ट्रातले लोक, राजकारणातली लोक, बलाढ्य लोक त्याचे पायदून पाणी पितात. चाकणकर मॅडमना आता राजीनामा दिलेला आहे. राजीनामा द्यायच्या अगोदरची गोष्ट असं आहे की ते म्हणत होते की माझा अशोक खरातशी काही संबंध नाही, माझा फक्त संबंध याच्याच होता गुरु आणि शिष्याची. भरपूर महाराष्ट्रातले नेटकरी च्या मनात एक क्वेश्चन निर्माण येत आहे की अशोक खरातचं आणि चाकणकर बाईचं नातं काय? काय वाटतं नातं तुम्हाला? हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसून जाईल नातं काय आहे. पाय धुतात ते, छत्री काय पकडतात, चारून काय देतात त्या अशोक खरातला, प्रेम काय करतात एवढं, का करतात एवढं? तर ह्या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या, तेव्हा समजेल तुम्हाला अशोक खरातचं आणि चाकणकर बाईचं नातं काय आहे. त्यांचं घरातलं नातं वेगळं आहे का? बाहेरचं नातं वेगळं आहे का? शिष्याचं नातं वेगळं आहे का? काय नेमकं काय? अशोक खरात ह्या व्यक्तीनं 58 महिलेवर अत्याचार केला, हे चाकणकर बाईला माहित होतं का? चाकणकर बाई बाया पुरवत होता अशोक खरातला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा नेमकं काय आहे. नक्की कमेंट करा, कारण विषय गंभीर आहे हा, असा तसा नाही. 58 महिलेवर अत्याचार करणारा अशोक खरातची पूजा महिला आयोगाची अध्यक्षा, माझी अध्यक्षा करते. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की महिला चालल्या कुठं आणि ह्या दोघांचं नातं काय? काय असेल नातं दोघांचं? खरं नातं काय आहे? चाकणकर बाई म्हणतात माझं नातं फक्त गुरु आणि शिष्याचं आहे, दुसरं कुठलंच नातं नाही. मी अशोक खरातच्या बायकोला एक गुरु मानते, एक रुक्मिणीचं रूप मानते आणि अशोक खरातला विठ्ठलाचं रूप मानते. पण अशोक खरात म्हणतो की मी कृष्ण आहे, मी विठ्ठल आहे, असं स्वतःला समजतो. आणि चाकणकर बाई त्यांच्या शिष्य आहे. गुरु जेवढा मोठा आहे तर शिष्य किती मोठा असेल, लक्षात ठेवा. नीरज जाधवने गुड रहस्य खोललं तेव्हा आपल्याला अशोक खरातचे जे काय क्राईम आहे ते आपल्याला माहित झाले, अन्यथा माहित झाले असते का? का अशोक खरात जे कांड करत होता हे चाकणकर बाईला माहित होतं का? का चाकणकर बाईला माहित असताना चाकणकर बाईनं याच्यावर माती टाकली होती का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझी. कळलं का? माझ्यासाठी कमेंट लय महत्वाची आहे, त्या कारणानं तुम्हाला सांगत आहे की नक्की कमेंट करा की चाकणकर बाईला माहित होतं का की हा व्यक्ती महिलेचं सेवन करतो, हा व्यक्ती महिलेवर अत्याचार करतो, हे माहित होतं का? का चाकणकर बाई बाया पुरवत होत्या का त्याला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. का चाकणकर बाईवरही मोहिनी टाकली होती का याने? आणि चाकणकर बाईचं नातं काय? त्या अशोक खरातचे नातं काय? का गुरु शिष्याचं नातं आहे की घरातलं वेगळं नातं आहे, बाहेरचं वेगळं नातं आहे, अंधाऱ्या कोठडीतलं वेगळं नातं आहे? काय नेमकं नातं असेल? त्या तर म्हणतात माझं नातं फक्त आणि गुरु आणि शिष्याचं आहे. का खोटे बोलून राहिले ते? काय वाटतं तुम्हाला? खोटे बोलून राहिले ते का खरे बोलून राहिले? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. गुरु शिष्याचं नातं आहे का त्यांचं, वेगळं नातं आहे? काय वाटतं तुम्हाला? ह्या दोघांचं नातं वेगळं आहे का? यांचं नातं अंधारा कोठीतलं वेगळं आहे का?
बाहेरचं वेगळं आहे का, अंदरचं वेगळं आहे, घरातलं वेगळं आहे का? त्या तर म्हणून राहिल्या का माझं नातं फक्त गुरु आणि शिष्याचं आहे. मी चाकणकर मॅडम म्हणते की मी माझं गुरु आणि शिष्याचं नातं आहे. मी खराच्या बायकोला विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं रूप मानते हेच, आणि ते म्हणत आहे जे मी माझे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे, पाय धुतांनी, छत्री पकडताना, जेवण देताना, चारताना, हे सगळे माझे व्हिडिओ शिष्याच्या रूपात आहे. कारण आमचं घराणं हे वारकरी संप्रदायाचं घराणं आहे अशी ती सांगते. काय वाटतं तुम्हाला? खरंच वारकरी संप्रदायाचं आहे का? खरंच त्यांचं शिष्य आणि गुरुचं नातं आहे का? काय वाटतं तुम्हाला? वाटतं का तुम्हाला खरंच शिष्याचं आणि गुरुचं नातं असेल म्हणून? चाकणकर मॅडम ही महिला आयोगाची अध्यक्षा होती. 58 महिलेचं वर अत्याचार करण्यात आला. चाकणकर मॅडमना आवाज उठवला नाही. का उठवत नाही? का दाल में कुछ काला आहे का? कालच दाली आहे? काय वाटतं तुम्हाला? चाकणकर मॅडम हा महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांना माहित होतं का अशोक खरात काहीतरी कांड करतो म्हणून? माहित होतं का? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. चाकणकर मॅडम सांगतात की अशोक खरात माझा गुरु आहे, त्यांची बायको माझी गुरु आहे, म्हणून मी त्यांचे पाय धुतले. शिष्याचं कर्तव्य असंच असते की गुरुची सेवा करणं हे शिष्याचं काय असते? एक आदर्श असते, एक सेवा असते. मग मॅडम माझं एकच म्हणणं आहे, जो 58 महिलेवर अत्याचार करतं तर त्याच्यासाठी आवाज उठवायला पाहिजे ना. पण तुम्ही काय म्हणता प्रशासनाला? तुम्ही देखरेख करा, चौकशी करा. अगोदर तुमची चौकशी करायला पाहिजे, तुमच्यावर नार्को टेस्ट केली पाहिजे, आणि तो तुमचा जो दलाल आहे कोण आहे त्याच्यावर नार्को टेस्ट केली पाहिजे. तेव्हा माहित पडेल काय तुमचं दोघांचं नातं आहे. तेव्हापर्यंत माहित पडणार नाही. बरोबर नाही का? नक्की कमेंट करू सांगा. नक्की कमेंट करू सांगा की अशोक खरातचं चाकणकर बाईचं नातं काय आहे? गुरु शिष्याचं नातं आहे की अजून कुठलं नातं आहे? की चाकणकर मॅडम बाया पुरवत होत्या का अशोक खरातला? नक्की कमेंट करू सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.